त्या कोलंबी आहे. हे बघा. जिवंत मास आई सांगताय माशांचा फोटो काढ. हे बघा खारींचं मासा तिने गाबुली कशाची टोलाची का. हे बघा आपल्याला काहीतरी डिफरंट आयटम भेटला इथं बघायला. पापलेट कशी दिले 500ला 4 का. आता आले आपले चिंबोऱ्यांची बारी. तेव्हा आपण तार मासा तो वाला ना शॉर्ट फिश. नेईच्या पण आहेत का याच्यात मिक्स थोड्या थोड्या आहेत ना नेईच्या पण. माझ्या बायकोने फुल टाकत लावली किती भारी त्याशी भरले मस्त वेगळी बाबा. बघू कशी झाली आपली चिंबोरी मस्त तंदूर चिंबोरी कशी भरलेली आहे. कोलंबीला पाव पण सरळ करा ती वाकडी भरली. चॅनलला सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करा. कोपर कॅफेचा सजेस्ट तेव्हा तुमचा कोपर कॅफेचा सजेस्ट पुढे जाईल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर कोपर कॅफेचं साजेश. आणि आम्ही पोहोचलोय आता वाशी गावात. वाशी गावात म्हणजे माझ्या भाचीच्या घरी बहिणीच्या घरी आहे मी आता. तर इथून आपल्याला गटारी आहे आज स्पेशल दिवस ना लय म्हणजे गटारी सगळे एन्जॉय करतात तर आपल्याला गटारी एन्जॉय करायची आहे. भारी भारी रेसिपीज असतील या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की बघा. आणि इथूनच आम्ही फिश मार्केटला पण जाणार आहोत वाशी गावची. तिथून कोळंबी घ्यायची आपल्याला आणि इथून काय चिंबोऱ्या घ्यायच्या ताईच्याकडून. मग रेसिपी काय काय मेनू बनवायचं चिंबोरीचा काय बनवायचा कोलंबीचा सगळा तू ठरवणार आहेस ना आजचा मेनू. माझी मी मोठी भाचीच ठरवणार आहे सर्व. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप भारी व्हिडिओ होणार आहे. लय भारी व्हिडिओ ना. आता भेटूया पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्या समोरच बघू शकता मस्त भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. नेईच्या पण आहेत का ताई याच्यात मिक्स थोड्या थोड्या आहेत ना नेईच्या पण. बघा मस्त चिंबोरे आहेत. कोणाला चिंबोरे पाहिजे असतील तर चिंबोरे आपले ताईकडे नेहमी अवेलेबल असतात. तर मी स्क्रीनवर नंबर टाकेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. श्रावण महिना ज्यांचा नसेल त्यावेळी कॉन्टॅक्ट करा ना. श्रावण महिना संपल्यावर परत कॉन्टॅक्ट करा जेव्हा नॉनव्हेज खाशाल तेव्हा. चला आता आपण टाइम वेस्ट नाही करायचा. घरी पोचायचं आपल्याला. अजून फिश मार्केटला जायचं. तो एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार मच्छी वगैरे सर्व. तर आणि रेसिपीज पण बनवायचे आहेत. तो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि रेसिपीज एक नंबर असणार. आणि सिलेक्शन करणार आहे हर्षा सुतार. तर मंडळी आता पोहोचलोय आपण वाशीगाव फिश मार्केटला. आणि मस्त गटारी स्पेशल भरपूर मावरा आहे आज. रास मावरा आहे ना. तर इथूनच सुरुवात आपण. काय काय मावरा आपल्याकडं गटारी स्पेशल कोलंबी हे काय आहे नारबा मासा बघा. पटापट या ना गटारी स्पेशल मावरा घेऊन जा. तुमचं नाव काय. विमल वाशीगाव ना. बघा बोंबील बघा बोंबील ताजे ताजे बोंबील आहेत एकदम कडक आहेत ना. मस्त मस्त एकदम गटारी स्पेशल मावरा. दाखव आपल्या मंडळीला वाशीगाव मध्ये काय काय स्पेशल मावरा आहेत. आता पोहोचलो आपण 2 नंबर काउंटरला. आपले आहे बरं आहे ना. मस्त काय काय गटारी स्पेशल काय काय स्पेशल बोंबील पापलेट. बघा गटारीच्या टायमाला बरोबर बोटी बंद राहतील ना. हो गटारीला चालू करायला पाहिजे बोटी. चालू नाही केलंय ना. जो काय आहे मोठा टोल आहे. टोलका बघा किती मोठा आहे. जबरदस्त साईज आहे टोलक्याची एकदम ताजा ताजा आहे. तो काय चुकरीवर आहे का 200 रुपये चुकरी का 200 रुपये आहे का. मोठी कोलंबी आहे ना. हा. मला कोलंबी पाहिजे घेतो मी थोड्या वेळेला. पापलेट कशी दिले 500 घे. 500ला 4 का. हा. मस्त एकदम दाखवा जरा. एक कडक पापलेट आहे कडक साईज आणि एकदम ताजा आहे फ्रेश आहे बघा. एकदम ताजा आहे मस्त. चला पटापट आपल्याला अजून घरी गेल्यावर रेसिपी पण बनवायची आहे जाम. तर पटकन शूट करू. तेव्हा काय तोडता आहे वाम 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 आहे का. कशी आहे तुकडी 200 रुपये तुकडी आहे. अजून काय काय आहे काटा बागडे आहेत काय हे नारबे का छोटे बागड्यासारखं दिसतंय ना एकदम. आणि कोलंबीचा वाटा कसा आहे 200 रुपये. हे बघा वाम बारे आहे एकदम. आणि हे काय टकली. आपले आज गटारीसाठी काहीतरी डिफरंट पाहिजे आपल्याला तो बघायचं आहे. हे काय चिंबोऱ्या कशा आहे 600 रुपये. या 800 रुपये भरलेले. 600 रुपयाला चिंबोऱ्याचा पट्टी आहे इथं. 3 4 5 6 7 चिंबोर आहेत पण मोठी साईज आहे. भरलेले आहेत का सगळे एकदम भरलेले ना. अजून काय काय आपल्यावर गाबुली कशाची टोलाची टोलाची का. हे बघा आपल्याला काहीतरी डिफरंट आयटम भेटला इथं बघायला.
गटारी स्पेशल आहे ना ही? हा, गटारी. केवढ्याची आहे का बोले? 300. 300 रुपयाची दोन्ही पीस ना ते? दोन्ही पीस. मस्त. आणि पापलेट कशी आहे ती? 500. ही 500 आणि ती मोठी साईज वाली 500. 500 का? मस्त एकदम ताजं पापलेट आहे बघा. दादा ताजे बांगडे दिसतात ते बघा. ताजे आहेत. मला बोली करायची. आणि बोंबील कसं? बोंबील 100 रुपये. 100 रुपये का? किती पीस येतात? 6-7 8 पीस येतात का? 8 पीस. थोडं लावून देता देणार ना? गटारी आहे मग थोडं आपले आगरी माणसांना द्यायला पाहिजे ना हा? आता पुढे बघू अजून. याला यो काय आहे कट केलेला? पलई आहे हा? पलई. पलई का? पलई आहे आणि यो कुपा आहे ना? उपाय खवले उपाय. आणि यो तार मासा. कार मासा तोच वाला ना? शॉर्ट फिश. आणि बलोक की वाटते आहेत? बलोक आहेत ना? त्याचं बलोक आहे आणि पिलसा पण आहे ना? इथं पिलसा आहे. साईज कसा आहे यो? तो 300चा. 300 जागा मस्त मोठी साईज आहे. बार्बिक्यू करायला भारी आहे ना? आपल्या समोर मामा आहे तो वाशी गावातूनच का? हो नाव काय आपलं? धीरज भोई धीरज भोईर का? तर काय गटारी स्पेशल मावरा आहे? गटारी स्पेशल सगळं सगळं गटारी स्पेशल आहे. बरोबर. वाशी गाव ताजे सुरमई. मावऱ्यासाठी फेमस आहे आणि खाडी जवळ आहे ना एकदम ताजी मच्छी असते इथं वाशी गावात. आणि करपाल्या कशा आहेत या? 300ची. 300 का? मस्त वाटायला लागले करपाल्यांचा. आणि सुरमई आहे का? सुरमई. सारखी कशी दे? त्या 600ची. 400च्या 300 ला एक पीस आहे. पापलेट पण आहे तिथं. पापलेट पापलेट त्या 1000 हजार का? असं मोठी साईज आहे. 3, 4, 5 पीस आहेत. 200 ला एक पडते ना? ही अशी आहे का तारमाची? तार मासे. चालेल मंडळी ताजी मच्छी पाहिजे पटापट या तुम्ही गटारी स्पेशल. आता अजून पुढे बघू. आडीतला मावरा ना आपला ताजा मावरा. जिली कोलबी आहे का? हा इजिली कोलंबी आहे. मुक्का. कसा वाटा आहे जिली कोलबीचा? 100. 100 का? तो 100 ला वाटा आहे. बघा भरपूर कोलबी आहेत त्याच्यात ताज्या. आणि बोईस कसा आहे? बोईस हा 200 हा 100. 200 आणि 100. हे बारकं बोंबील बारका बोंबील 100. साफ केलेले आहेत का ते? मागे इकडचे? साफ केलेले आहे. एकदम क्लीन करून ठेवले. आणि चिंबोऱ्या 100 ते 200चे आहे. 200 आहे का? मस्त. एवढा नाही आहे. आई नाव काय तुमचं? सुषमा बघत. उस्मा भगत वाशीगाव. हे मार्केटला किती वर्ष झाले तरी आपलं? बाबा 40 वर्षाच्या वरती जास्त झाले. एकदम जुनं मार्केट आहे ना पहिल्यांचं पहिले. आपले वाशी गावातला. ताजा ना एकदम? दादाने सुकाय. ताजा सुक्का? दादा सुक्का ताजा बरं आहे ना दोन्ही. पण वाशी गावून ताजाच मावरा भेटतं. सुक्का असो का वाला असू दे ना. एकदम मीडियम साईज पण आहेत छोट्या पण आहेत. सगळे चिंबोरे आहेत इथं पूर्ण. जशी साईज आहे तसा रेट आहे ना? साईज वर रेट आहे ना सगळा? आहे चिंबोरे भारी आहेत कोऱ्याच्या? 800 रुपयाच्या. 800 रुपयाच्या भरलेल्या आहेत ना? नाही या 50 लावायचा. हे का? 100चा. 100चा वाटा का? नाही तो मग असं ताजं रोम माहिती ना आपल्या काही 100ला. 100 का? बघा एकदम मस्त मावरा आहे. आणि इथं तर एकदम जिवंतच कोलबी असतात ना गावा पण? गेले व्हिडिओ नव्हते ना आपल्या त्या कोलब्या? फोटो काढला. हे बघा तेव्हा जिवंत आहे. जिवंत मासं. आई सांगताय माशांचा फोटो कार. हे बघा खारींचं मासं तिने हे आपलं गुजरातचं वगैरे नाही ना? आपल्या खारींचं ना मासं. बघा, जिवंत मासा तीन पाण्यान पण आहेत. पूर्ण श्वास घेतात ते अजून. आई पापलेट कसं आहे ते? 1000. 1000 ना? माकल्या आपले 100ला. 100 माकल्या. मलोक. मस्त माकल्या आहेत. काय नाव काय तुमचा? सीता सीता. सीता आरनाव अर्णव पाटील. पाटील. आईचं नाव आहे सीता पाटील. बघा आईच्याकडे जिवंत मावरा असतं नेहमी. नक्की तुम्ही या मार्केटमध्ये फक्त आईचं नाव घ्या ना कोण पण सांगेल. तर सुरमई पापलेट बोंबील आणि जिली कोलबी किती आहे? हो. एकदम ताजी कोलबी आहे बघा. जिवंत कोलबी आहे. हे कसं दिलंय पिलसा? 400. मोठावाला 500 रुपये मोठावाला. एकदम ताजा मावरा आहे बघा. हे बोईस बोईस 200. 200 ला का? बघा मोठ्या साईजचा बोईस आहे 200 ला. एकदम एकदम रेट इथं रिझनेबल असते ना तुमचा? ही आपली जालातली कोलबी आहे का? डोलीची कोलंबी. डोलीची ना? ताजी. हो काय केलं एकदम मध्ये? ताजी ना? कोऱ्याची पापलेटा 1000 रुपये. 1000 रुपयाची का? एकदम सफेद आहेत ना मस्त. आणि हलवा आपली काय का? हे बघा, काहीतरी आलं डिफरंट काय बरोबर. शेवटी पाकटाने उडी मारली टेबलावर कटांसाठी. कसा आहे तो पाकट? रावस आहे. तुकडीवर असतं का पाकट? तुकडीवर. तुकडी हो का? हा. किती तुकडी असते? 200. 200 का? आणि यो रावस दाखवा. हे बघा रावस. ताजं रावस पण आहेत मस्त. कसा आहे तो एक पीस? ते 3 पीस आहेत 600ची. 600 का? हा. दाखवा एकदम साईज दाखवा. मस्त मोठे पीस आहेत 600 ला 3.
याची सारखा रेट तुम्हाला वाशिगाव सारखा दुसऱ्या फिश मार्केटला भेटणारच नाही. बरोबर. मुश्या कशा आहेत? उशा 250 ला जोडी. 250 जोडी. जोडी. मस्त ताजा ताजा मावरा आहे. इथे पण रावस आहे, सगळं आहे. आता पुढे बघू आपण. हे बोंबील. बोंबील कसा? बोंबील 200, 100चा वाटा. हे बघा 100चा. 100चा वाटा का? हा. मस्त मस्त. हे बघा 100चा. 100ला भरपूर क्वांटिटी आहे बोंबलांची. बरं गटरीला पटापट या ना? उद्यापासून काय यायचं नाही. काय काय आपल्या घरं बघा आमचं नातेवाईक हा सुरमई आहे, पापलेट आहे, करपाल्या कशा दिल्या? करपाली 500चा वाटा. 500चा वाटा का? हा, मस्त आहे एकदम कडक. कडक आहेत सुरमई पण पापलेट. करपाली खाडीतले आहेत आपले. हा काढीच्या ते. खाडीतले आहे ना? पापलेट आहे बघ, खवला पापलेट आहे एकदम खवले पापलेट आहे ना ताजे हे आता? आहे, ताजे एकदम एकदम ताजा आहे पापलेट. एकदम ताजे. एक नंबर बघा. चिकट आहे पूर्ण. हम्म. कसा आहे तो? सगळे हजारचे आहेत. सगळे 1000ची का? हा. मस्त. बोंबील कोबी 200 ते 100, 700 ते 100ची. 700, 700 ला देईल. काका कुठून आले तुम्ही मच्छी घ्यायला? वाशीवर वाशी गाव की पडलीतून? सेक्टर एक मधून का? नेहमी येत आहे ते ताजं ताजं पापलेट एकदम मस्त गटारी स्पेशल पापलेट ना? का कसं दिलं ते? 1000ला का? ताजं पापलेट आहेत ना? हे सोडं कसं आहे सोललेलं कोलबी? 100ला आहेत. 100 ला? 250ला 3. 250ला 3 वाट आहे ना? हलवा हलवा 500ला 3. आणि 100ला. कसं आहे वाटा? 100ला का? मस्त आहे एकदम. कर्दी बोलतात. कर्दी कोलबी ना? सुरमई कशा दिल्या? मागल्या 700ला दिली. मागल्या हे 200ला मागल्या. 200ला का? आणि सुरमई 700ला एक पीस. मस्त ताजी आहे ना एकदम. हे बघा, ताजा मावरा चिटी कोलबी ना? जिवंत चिली कोलबी एकदम ताजी. कसा आहे तो वाटा? 200ला 100ला 100ला. आणि थोडी वाढवून देता का नाही? आता पुढे होता ना थोडा रेट मध्ये. आणि ह्यो ताजा बोईच आहे का आपला? वीस ताजा आहे डोम्यात. ताजी डोमी बघा. वाशी गावाला खाडी जवळ आहे ना, त्याच्यामुळं एकदम जिवंत ना. तर मंडळी आता आपण निघू, मच्छी घेऊ, आपल्याला कोलबी घ्यायची आहे. आणि घरी गेल्यावर जाम आम्हाला गटारी आहे ना, तर बघा गटारी स्पेशल कसं असं आहे, भारी भारी आयटम बनतात ना आपल्या आगरी कोली लोकांच्या घरात. हा? चला तर बघू आता आपल्याला कोलंबी घेऊ. तेव्हा मंडळी आपण कोलंबी घेतले 1/2 किलो. आता घरी गेल्यावर आपण ठरवू काय करायचं आहे ते कोलंबीचं आणि चिंबोऱ्यांचं. 4 पीस आपली कोलंबी झाली पिशवीत पॅक. आता डायरेक्ट भेटू घरा. गटारी स्पेशल भारी भारी आयटम बनवतात. नाही बघतोच ना व्हिडिओ आमचं? हा मंडळी आता निघूया आपण घरी जायला. डायरेक्ट भेटूया आपल्या घरी कोपर करण्याला. काहीच फायनली पोहोचलो आता घरा आपण सगळ्यात पिशव्या घेऊन. हे कोण आले काय बघ काय काय आणलंय बघ. आता तूच बोल. चल तर मंडळी आता सुरुवात करू आपण. काय काय आणलंय बायको दाखवील माझी तुम्हाला. दाखव चल. पहिला काय टाकतं? चिंबोरी. बघा मस्त चिंबोऱ्या. तर पलटी कर. समोर साईज आहे एक नंबर. बघा चिंबोऱ्याची साईज कशी आहे, मस्त आहे. आणि अजून काय आहे? मटण आहे मटण. मटण आपल्याला रस्सा करायचा ना आता दुपारलाच ना. हे सगळं आपलं दुपारचं आयटम आहे. संध्याकाळी तर अजून बनतील, त्याचा पार्ट 2 टाकायला लागेल. कारण जाम मोठा व्हिडिओ होईल ना सचिव. कारण आपण फिश मार्केटचं पण केलं, आपल्या घरातलं चिंबोऱ्यांचं पण दाखवलंय. हे सगळं दाखवायचं आहे. रेसिपीज पण आहेत. त्याची एक रेसिपी बनेल चिंबोऱ्यांची, कोलब्यांची बनेल. आणि एकदम भारी आयटम आहे. आम्ही टाकू किती मोठा आहे तेवढा. टाकू मासा मस्त मोठा आहे. काय करायचं तो आपल्याला हर्षू ठरवणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तिने सांगितलंय. तर हर्षू काय करायचं आहे तर सांग, तू ठरव चल. कारण गेले गटारीला पण आम्ही पहिले हेच केलं ना आपण, कोलबीची बिर्याणी केली मी. आम्ही चॅलेंज केलेला बरोबर ना, नवरा वर्सेस बायको. आणि मामीने काही चिंबोऱ्या बनवलेल्या. मग काय करायचं याचा आयटम तुझ्या मते? मटणचा तर रस्ताच करतो मटनचं कसं करणार आहोत आपण. स्टार्टरला काहीतरी स्टार्टरचे आयटम मध्ये ना ते आपलं तंदूर करायचं का? तंदूर बनवू. तंदूर आयटम बघू चला. आता हर्षाने चॉईस केलेला आहे तंदूर आयटम बनवतो. एक काम करू आपण, क्रॅब तंदुरी बनवू. मस्त बघा ती वाट बघते कधी तिची तंदुरी होते. आणि एक काम करू मग टाकू पण तंदूर करू. फिश मस्त मस्त दिसेल. तंदुरी मसाला सगळ्यांना मॅरिनेशन बनवतो आपण. मंडळी आज भाचीची फरमाईश पूर्ण करायची आहे आपल्याला. गटारीसाठी तिला खेचत घेऊन आलेला तिला. हा तर तिने ठरवलं आता तंदूर आयटम म्हणजे आपली शेगडी कामा येईल इलेक्ट्रिक वाली. तिच्यावर सगळा तंदूर होता, भारी भारी आयटम होता ना. आम्ही नेहमी बनवतो. चला तर करूया आता जास्त टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात. आपली तयारी सुरू आहे. मस्त चिंबोऱ्यानं तंदूर करायचा आहे. पण खांगऱ्यानं त्याच्या नंग्या काढायच्या नाही, त्याची सकट. आणि जिथे चिंबोऱ्या होत्या आम्ही थोडीशी टेक्नॉलॉजी मारली त्याला. आणि
चेक करतं का काय? नाही किती चावणार वाटते नाही चावणार. गेला त्यांचा म्हणजे जीव कमी झाला त्यांचा आता. पण जिवंत चिंबोरीची कवटी उपटू शकत नाही आपण पांघरे ठेवून. आम्ही जरा स्पेस टेक्नॉलॉजी ना, आम्हीची टेक्नॉलॉजी आहे ती. बघा आता म्हणजे कवटी बाया आखी काढायची आपल्याला आणि आतमध्ये मस्त साफ क्लिनिंग करून चकाचक करून हे करायचं ना. पांघरा फक्त टोटून देऊ नको, हो नाही तर आपली तंदूर क्रॅपची मजा खराब होईल. पहिली चिंबोरी उबदली आपण. मग बायकोने फुल ताकद लावली. किती भारी तशी भरलंय मस्त वेगळी ना, मजा येईल. कवटींची ईट पण नाही काढायचं, तसं शिजवू आपण मस्त वेगळी. किंवा मस्त अख्खी घाण काढलीच ना पूर्ण, हो घाण काढून घेते काढून घ्यावं. कारण चिखल असते ना थोडं. चायनावाल्यासारखं आपण ब्रश पण घासू. हो चालेल. लोक करतात तसा. काढ काढ बाहेर काढ कवटी, चालेल. तेच असं कवटी ते साईडला ठेव, लाव तिला आणि ठेव त्याच्यात. नंतर मग आपण वॉश करू तेव्हा दाखवू. चालेल. आणि तंदूर मसाल्यांचं मॅरिनेशन जेव्हा लावून आपण तेव्हा दाखवू. चला आता पटापट कटिंग करू फास्ट फास्ट. किती वाजलं रे? 7 आला आला ना? हो, दाखव जरा दाखव. शाळेतून आला तो. आता हिच्यावर येते मी. मग हे क्लीन करायची आहे ना, आपल्याला घाण काढायची. पटापट चकाचक करून घेऊ. मटण धुवून ठेवलंय. दुधला का हा. तू काय धुतो कोलबी? कोलबीत होते आणि वॉश करशील पटापट कर. लगेच 2च मिनिटात, पुढचे 2 मिनिटात आपण तंदुरी मसाल्याचं मॅरिनेशन करत आहे. बघा एकदम भारी मॅरिनेशन आहे, एकदम शॉर्टकट आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये. सो गाईज आता मामीने इकडे सगळं चकाचक केलेलं आहे आणि इकडे मामा मॅरिनेशन करतोय. आता लसूण टेचलंय आपण मस्त. थोडासा अद्रक पण टाकायचा आहे आणि रेडीमेड पेस्ट पण आहे ना आपली, ती मिक्स करून टाकू थोडी. आणि सगळी मसाले, ही स्टेप तुम्ही नीट बघा, लय भारी स्टेप होणार आहे. आता घेऊ आपण आपला लाल मसाला. बघा कसा करायचा आहे ते. 2 आणि भरपूर आपली मच्छी पण आहे ना आपल्याकडे, टाकू मासा पण आहे, चिंबुरे पण आहेत. कमीत कमी 3 चम्मच तरी घेऊ रेड चिल्ली पावडर. त्याच्यानंतर थोडीशी हळदी टाकूया आपण त्याच्यात. त्याच्यानंतर मॅरिनेशन जरा घट्ट झालं पाहिजे, त्याच्यासाठी धनिया पावडर 2 चम्मच टाकायची आहे. आणि जिरा पावडर जास्त नाही टाकायची, कमी टाकायची आहे, बरोबर. आणि मेन वस्तू घ्यायची आपल्याला गरम मसाला. जो आपला समोशांचा गरम मसाला आहे, तर तो मावरा आहे. तर मग जरा गरम मसाले तर तंदूर झाला पाहिजे, मस्तपैकी होईल. काही शंका नाही, भारी रेसिपी होईल. आपला फॅन दाखव. एमर्जन्सी फॅन आहे आपला. वरच्या फॅन आपला ब्लिंक करतं लाईटी, त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे. इथं सगळा पसार आहे आमचा, जरा सांभाळून घ्या. धंद्याचा, शॉपचा आमच्या वडापावच्या. आणि आपला छोटा ब्लॉगर आलेला आहे. चॅनलचं नाव कोपर खेळण्याचं सार्थक. 17 Pro Max कधी घेतलास? कालच घेतलास. दाखव जरा जवळची दाखव. हे बाबा एक नंबर. फुल वॉटरप्रूफ आहे ना? हे बघा वॉलपेपर पण सेट केलंय. गॅस पेटवले पण. आणि मसाला जास्त आहे ना, तेल गरम करून घ्यायचा. काय काय घेतलंय बघा. दही आहे 2 डब्या घेतल्यात, जास्त मॅरिनेशन आहे म्हणून मसाला वाढवला जास्त. आणि अद्रक लसूण पेस्ट, याच्या व्यतिरिक्त काय लागत नाही. आणि ते मसाल्यांमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवले. आपला लसूण घेतलाय, एक नंबर मॅरिनेशन होईल हो तंदुरीसाठी. आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट जास्त टाकायची याला. बघा मला पटकन परसून घ्यायचं आहे. आपला कॅमेरामॅन आज नवीन आहे, त्याच्यामुळे थोडासा अँगल तुम्हाला बारीक बारीक येतील. पण टाइम खूप झाला. सकाळपासून आम्ही गेलो मार्केटला पण फिरलो, आशाला घेऊन आलो मी. त्याच्यानंतर मच्छी घेतली, सर्व मटण वगैरे घेऊन आले आम्ही इथं. तर त्याच्याने साफसफाई करायला भरपूर टाइम गेला ना. याला मस्त परतून घ्यायचा, तेल सोडला पाहिजे. आता टाकू आपला पूर्ण मसाला. सगळे मसाले घेतले. मसाल्याला थोडासा शिजवायचा, करपून नाही द्यायचा तेलामध्ये. आता टाकायची लगेच त्याच्यात दही. छोटीला डबे टाकायचे दहीच्या. मिक्स करून घ्यायचा. मसाला जलता कामा नये. आणि थोडासा अजवाईन टाकायला विसरू नका. अजवाईनला काय बोलतात का आपल्या भाषेत? ओवा. थोडासा ओवा टाका त्याच्यात. ओव्यानेच तंदुरीचा भारी फ्लेवर येतात. आणि सगळी दही टाकून घेऊ आपण. थोडासा याच्यात फूड कलर, जरा रंगत आली का टाकायचं. कधी कधी आपण खाऊ शकतो, असं नाही का पूर्णच बंद करायचं. तेव्हाच मजा येईल ना जरा. आता आपण टाकू त्याच्यात मॅरिनेशन मध्ये मीठ स्वादानुसार.
चालेल ना, थोडा मीठ जास्त ठेवू ना, सी फूड आहे ना कोलब्याना वगैरे. बस झालं, परफेक्ट. आता आपलं गडे यायलंय नेहमीप्रमाणे. हा, आता मटण बनवायला सुरुवात. पहिला मटण वळून घेऊ आपण, बरोबर. बरोबर. मग कसा टाइम वेस्ट नाही होणार आपला. मटण तिथं आपली मॅरिनेशन करायला घेऊ. 2च मिनिटात लगेच तयारी सुरू. जसा मटण याच्यात टाकला मसाला वगैरे, तर आज मटणाची जिम्मेदारी बायको. हा, आता आपला बघा कसं दिसतंय तंदुरी मॅरिनेशन. पण पहिला चिंबोऱ्या ना मॅरिनेशन लावून घेऊ, एक एक चिंबोरीला, बरोबर. हाताने गरम आहे, थोडा थोडाच लावू, तर मग तिखटपणा जास्त होईल. स्पायसी बनवले आम्ही त्यासाठी. मेन मॅरिनेशन इथं लागला पाहिजे. बाहेरून कवटीवर लावून काय फायदा नाही ना अर्जुन. हा, पांगऱ्यांना पण फोडू आपण. मॅरिनेशन कसं दिसतंय भारी. वरतीच लावू का फक्त अशा? पण झालं ना, फ्लेवर येईल ना आपल्याला. आतमध्ये फ्लेवर पाहिजे ना चिंबोरीच्या आतमध्ये. तर थोडासा आपण कालवून पण लावू ना काष्ट्याच्या इथं. हा, चिंबोरीच्या एवढे भागांना आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. आपली आता दुसरी चिंबोरी घे, पटापट घे, पटापट. आता हात तास चालवायला लागेल, नाही तर आपल्याला जेवायला किती वाजतील? 3 वाजतील. त्याच्यामुळे आपण फास्ट फास्ट करून घेऊ. थोडा मसाला मस्त शिरेल चिंबोरीमध्ये, आपण लावून ठेवूया इथं. आता घेऊ आपल्या कोलब्या मॅरिनेशन करून. तंदुरी मसाल्यात कोलब्या. आणि कुठली रेसिपी अशी होती तिची? प्रॉन्स तंदूर ना. इथं आपला सगळा मॅरिनेशन रेडी. आणि इथं बायकोनी घेतले मसाला टाकायला. कसं हल्दी, मसाला. तर अशा प्रकारे मंडळी आता आपल्या मटणाला झाली आहे सुरुवात. आता थोडी चरबी पण टाकली, म्हणजे थोडा तेल वाढेल, कारण आज आपल्यावर चरबी भरपूर आहे. पण तेलाचं प्रमाण जर कमी ठेवलं आपण. हा, बरोबर ना. चरबी असल्यावर मस्त लागते. चरबी असल्यावर थोडंसं पाणी टाकून मध्ये लागते, मसाला जळतोय. खूप मटणसाठी म्हणजे बायको भारी बनवा. हो, मस्त. आठवण राहिली पाहिजे गटारीची. नक्की. ती पण भारी बनवतात, पण ती मला पुढे करतो. तुम्ही बनवतो मला म्हणून मी बनवतो. तर काय मला पण जास्त आवडत नाही बनवली. माझ्यापेक्षा आणखीच भारी लागते रेसिपी. आणि अशा प्रकारे मंडळी इथे शिजतंय मटण. आणि इथं सर्व मॅरिनेशन तयार तंदुरीसाठी. आपला डाकू मासा कोलब्या आणि हे, आणि इथं आपली शेगडी चालू झालेली आहे, सिस्टम ऑन. आणि आता घेऊ तंदूर करायला ना. फरमाईश गटारीसाठी स्पेशल. पहिला काय तंदूर करू? कोलंबी. चिंबोरी का कोलंबी? कोलंबी, ओके. स्टार्ट करू आता आपण. कोलंबी भिजायला मस्त शिरलाय मसाला त्याच्यात. बघा कसं दिसतंय. एक एक कोलंबी रचून घेऊ. कोलंबीला पाव पण सरळ करा, तर ती वाकडी होईल, बरोबर ना. म्हणून तर बोलता ना, काय बोलताय गाण्यात, कोलंबी सदाची वाकडी. आता बाबांनी काय आणला? करपाल कोलबी आणली मोठी. करपाले आणल्या? हा, एवढ्या कोलब्या आणल्या आपण वाशीची. हे बघा मस्त मस्त कोलब्या आहेत. मोठी मोठी करपाले आहेत. बाबांनी करपाले आणल्या. 7 हो, जम्बो साईज करपाली. बघ असला बघ याचा. घरात दूर झाले आपले. सर आपण लोकेशन चेंज केले, दूर जास्त होते. आपला एक्झॉस्ट पण इकडे आहे ना, तर शेगडी आपण या बोर्डवर लावली इथं, म्हणजे पटकन आपला घरात भरपूर दूर होतं इथे. बार्बिक्यू, स्पेशल बार्बिक्यू चालू आहे आमचा. मला कसं दिसते. कशा वाटल्या कोलब्या आमच्या? मस्त की बाहेर दूर रात चालले. एक प्लेट घे, प्लेटचा राहतो. मस्त गार्निशिंग करू आपण. भैया असं करच केलंय. मटन होईल आपला मस्त आता शिजलेला आहे. तिथं एकीकडे बायकोनी भात आणि तिथं चालू आहेत आपली तंदुरी कवट्या ठेवल्यात आणि ऑरेंज वरती कोलब्यांची. आता आपली शेवटची राऊंड चालू आहे कोलब्यांची. चिंबोऱ्या द्या वाट बघताय बघा. आणि इथं चालू आहे कोलब्यांचे प्लेट गार्निश करायचे आहे ना. बघूया कसं करते बायको. हा, मंडळी तर एवढी मेहनत भरपूर घेतली आम्ही या व्हिडिओसाठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा,
आणि चॅनलला सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा. बरोबर ना? जाम मेहनत लागतं बघा. एवढं सगळं आणायचं, मार्केटला जायचं, एवढं मॅरिनेशन करायचं, कटिंग, हे सर्व भरपूर मेहनत लागतं. आता जवळजवळ 2-2.5 तास झालं आम्ही इथेच उभे आहोत किचन मध्ये. तर व्हिडिओ नक्की आणि चॅनलला सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करा. कोपर कॅफेचा साजेश, तेव्हा तुमचा कोपर कॅफेचा साजेश पुढे जाईल. बरोबर ना? बरोबर. आता आपल्या कोलब्या झाल्या तयार, रेडी. प्लॅटरची तयारी चालू आहे इथं. आणि याला आपण नाव ठेवलेलं आहे काय? आगरी प्लॅटर ना? आगरी प्लॅटर. आता आले आपले चिंबोऱ्यांची बारी. तेव्हा आपण पहिली चिंबोरी. चिंबोरीच्या नंग्या राहतील का माहिती नाही, फर्स्ट टाइम करतो आपण, काहीतरी आलं. चिंबोऱ्या उलट्या पलट्या मस्त आहे की पुढ्याची मतलब प्लॅटर तयार होईल. आगरी स्टाईल तंदूर प्लॅटर. तर मंडळी आता आपले आगरी स्टाईल प्लॅटर रेडी आहे. तंदूर प्लॅटर, क्रॅब तंदूर आणि प्रॉन्स तंदूर आहे. इथे आपली सगळी मंडळी तयार आहे. हॅप्पी गटारी. आता श्रावण महिना, उद्यापासून मावरा बन. हे बघा. चला मग करा चालू. कसा झालाय? हर्षू दीदीची फरमाईश. यस. चिंबोरी पण आहे, कोलंबी पण आहे. एकाने चिंबोरी घ्या, एकाने कोलंबी घ्या. असा तोड बाबा, तोडून दाखव 2. आणि बाबा बघू कशी झाली आपली. चिंबोरी मस्त तंदूर चिंबोरी कशी भरलेली आहे. फर्स्ट बाईट. यो बहिणी दिला भावासला गिफ्ट गटारीचा. कशी झाली बाबा? टेस्ट करून सांग. आजचा गोल काढून बघ. कसा वाटला? एक नंबर ना? नाईस. तर आपण आपले मंडळीला आहे ना, आपण आपल्या मंडळीला याच्यातून एक मेसेज देऊ. बरोबर ना? मंडळी, आपण हॉटेलमध्ये जातो, एवढा भरपूर पैसा उधळतो. बरोबर? तर थोडीशी मेहनत आपण घरी जरी घेतली तरी सेम असे हॉटेल सारखे प्लॅटर्स वगैरे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला मी दाखवलंय तंदूर मसाला, एकदा करून बघा, ट्राय करा. जबरदस्त मसाला आहे. आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही शिकलेलो, पण तिथं एकच चुकी झाली आमची. तेव्हाच आम्ही चॅनल चालू करायला पाहिजे होता युट्यूबचा. घरामध्ये आम्ही केक पासून सर्व तंदूर आयटम, आम्ही बोईस पण सोडला नाही. आम्ही नवीन ट्राय केलेली आहे. बोईस पण सोडला नाही आम्ही तंदूर करायचा. एवढ्या भारी रेसिपी केल्या. तुम्ही बघलेस कधी तो रजनीकांतचा पिक्चर शिवाजी द बॉस, कछुए के बच्चे का आमलेट? त्याला कसं करतो असं राहिलं होतं. आता एक चिंबोरी आपण स्टार्टरला बघूया कशी लागते. आंग्रा द्यायचा. हा मस्त एकदम सफेद बाव. एक नंबर. तर मंडळी, अशा प्रकारे आपली गटारी पार्टी आता संपत आली आहे. आणि शेवटचा शॉट एकदा जेवायला या, कारण एवढं सर्व आपण जेवण शिजवलेलं आहे, तर जेवायला बोलवणं पाहिजेच ना. तर आता आपण जेवायला घेऊया आणि सर्वांनी जेवायला या आपल्या गटारीच्या पार्टीला. बोल काहीतरी, सांग. या लवकर जेवायला गाईज. चला तर मंडळी, आपला हा गटारीचा व्हिडिओ इथे संपूया आपण जेवता. आणि पहिल्यांदाच आम्ही जेवायला बोलवतो तुम्हाला गटारीला, तर सर्वजण आवाज देतील. चला तर जेवायला या. मस्त तंदुरी क्रॅब आणि तंदुरी प्रॉन्सचा आगरी प्लॅटर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्याने आम्ही अजून पुढे जाऊ शकतो. चला तर बाय.